शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला। मात्र याला कायदेशीर आधार नाही। सरकारमध्ये राहायचं आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारांनी वेगवेगळी वक्तव्य करायची हे सरकारचं षडयंत्र असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली। गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ते असताना शक्तीपीठ का लादला जातोय असा सवालही त्यांनी केला। 86,000 कोटींचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र एवढी रक्कम पाहता 1 किलोमीटरला 110 कोटींचा खर्च येणार आहे। शक्तीपीठमध्ये कोण फितूर होऊ नये यासाठी काळजी घेऊया। न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करूया असंही त्यांनी सांगितलं। आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण ताकदीनं प्रश्न मांडू। आपापल्या जिल्ह्यातील आमदारांचे शक्तीपीठ महामार्ग विरोधाबाबत पत्र घ्या। शेतकऱ्याला देशोद्धडीला लावणारा हा प्रकल्प असून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी जाहीर केलं। निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येतंय ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत, आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं सांगितलं। आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेसाठी येणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शक्तीपीठला होणारा विरोध पाहून सत्ताधीश हादरल्याचं सांगितलं। राज्यातील 10 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। एकाही आमदाराबरोबर बैठक झाली नसताना बैठक झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस खोटं सांगतायत। शेतकऱ्यांची शेतजमिनी काढून घेण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावानिशी त्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा गिरीश फोंडे यांनी दिला। लातूर जिल्ह्यातील शेतकरी गजेंद्र येळकर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात असल्याचा आरोप केला। शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्गाऐवजी नदीजोड सारखे प्रकल्प द्या। बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नकोत असं सांगितलं। आम्हाला फक्त तुम्ही नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी द्या ही आमची मागणी आहे। आम्हाला हे अनावश्यक असले प्रकल्प बागायती जमिनीवरती टाकून या महाराष्ट्राचं पर्यावरण शेतकऱ्याचं देशाचं कधीही न भरून निघणारं नुकसान करू नका। सोलापुरातील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचं भासवण्यात येत असल्याचं सांगितलं। मात्र सोलापूर जिल्ह्यातूनही आमचा शक्तीपीठला विरोध आहे, त्यामुळे सरकारनं दिशाभूल करू नये। आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय असा परखड सवाल त्यांनी केला। कुणीही येतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत करतायत, मात्र आमच्या जमिनीचा दर ठरवणारे तुम्ही कोण असा सवाल करीत मुख्यमंत्री फडणवीस तुमची जमीन मी रेडी रेकनर प्रमाणे मागतो, तुम्ही देणार आहात काय असा सवाल पाटील यांनी या बैठकीत बोलताना केला। तर शासन कोण शासन? आमच्या ज्या 4-4 पिढ्यांनी सांभाळलेल्या जमीन आहेत, 10-10 पिढ्यांनी वडलोपार्जित जमीन आहेत, शासन कोण रेडी रेकनर ठरवणार? याचा रेडी रेकनर काय 5 पट दुप्पट आहे? तुम्ही कोण? कुठले तुम्ही? तुमचे जर आम्ही मागायला आलो आज ज्या खात्याचा मंत्री असेल मुख्यमंत्री असेल देईल का? मी विजयकुमार पाटील मागतो फडणवीसला तुझी 10 एकर जमीन मला दे, तुझा रेडी रेकनर सांग मी देतो पैसे दे, मी काही करतो देणार करतो का देणार नाही? मग आमचीच जमीन काय रस्त्यावर पडली का? तू घ्यायला निघाला काय कारण आहे? रेडी रेकनर ठरवणारे तुम्ही कोण किंवा आमची जमीन विचारणारे तुम्ही कोण हा मूळ मुद्दा।
परभणीतील शेतकरी शांतीभूषण कचवे यांनी शक्तीपीठ लादू नका, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल असा इशारा दिला. सांगलीतील घनश्याम नलवडे यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग असल्याचं सांगितलं. हिंगोलीमधील सूरज माळवाड यांनी हिंगोली जिल्ह्यातून महामार्गाला विरोध असल्याचं सांगितलं. नांदेडचे कचरू मुढळ यांनी शक्तीपीठ महामार्ग लादल्यास आम्ही प्राणांचं बलिदान देऊ असा इशारा दिला. धाराशिव नगरमधील संभाजी फडतरे, सुदर्शन पडवळ, कणेरीवाडीचे आनंदराव भोसले यांनीही शक्तीपीठ रद्दची मागणी केली. बैठकीला आमदार जयंत असगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम, शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे, नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक RS कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.